नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉपर जी के आपल्या मराठी सामान्य ज्ञान यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन मराठी जनरल नॉलेज विषयक प्रश्नोत्तरे घेऊन येत असतो। तर आज आहे 29 मार्च 2024। आजच्या दिवशीचे महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सदानंद दाते यांची नियुक्ती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी करण्यात आलेली आहे। आता ही जी काय राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे याच्याबद्दल आपण थोडीशी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया। राष्ट्रीय तपास यंत्रणेला इंग्रजीमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेही म्हणतात मित्रांनो। याचं शॉर्ट फॉर्म आहे NIA। उद्दिष्ट आहे मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावर दहशतवाद विरोधी आणि इतर राष्ट्रीय सुरक्षा संबंधित तपासांमध्ये उत्कृष्टतेचे मानके सेट करण्याचे NIA चे उद्दिष्ट आहे। आता सदानंद दाते यांच्याविषयी परीक्षेत जर तुम्हाला असं विचारलं की सदानंद दाते हे कोणत्या बॅचचे IPS अधिकारी आहेत, तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो 1990 या बॅचचे IPS अधिकारी आहेत व ते महाराष्ट्र कॅडर 1990 या बॅचचे IPS अधिकारी आहेत। ओके। आणि NIAच्या महासंचालक पदावर कोणत्या वर्षापर्यंत राहणार आहेत सदानंद दाते, असा जर प्रश्न आला तर मित्रांनो 2026 पर्यंत ते या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदावर राहणार आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राजीव कुमार। राजीव कुमार यांची पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी निवड झालेली आहे। मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो, तर तुम्ही व्हिडिओला नुसतं न पाहता लगेचच या प्रश्नांना नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा परीक्षेत होईल। ओके। आता परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की राजीव कुमार हे कोणत्या बॅचचे IPS अधिकारी आहेत, तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे राजीव कुमार हे राजस्थान कॅडर 1990 या बॅचचे IPS अधिकारी आहेत। मित्रांनो, ही जी काय पोलीस संशोधन व विकास ब्युरो आहेत याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। BPR&D असं शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो, आणि याचा लॉंग फॉर्म आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आणि याची स्थापना झालेली आहे मित्रांनो 28 ऑगस्ट 1970 ला व मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। ओके। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाबद्दल आपण थोडे महत्त्वपूर्ण मुद्दे पाहून घेऊया। राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला इंग्रजीमध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असेही म्हणतात, ज्याचं शॉर्ट फॉर्म NDRF आहे। याचं बोधवाक्य आहे मित्रांनो, आपदा सेवा सदैव सर्वत्र। आणि NDRFची स्थापना आहे मित्रांनो 19 जानेवारी 2006 ची, आणि याचं मुख्यालय आहे अंत्योदय भवन नवी दिल्लीला। NDRFचं प्रामुख्याने काम आहे मित्रांनो, जिथे कुठे नैसर्गिक आपत्ती येईल जसे की भूकंप, महापूर, त्या ठिकाणी जाऊन मदत करणे हे NDRFचे कार्य आहे। चला तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो थायलंड। थायलंड या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केले आहे। मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की थायलंड देशाच्या कनिष्ठ सभागृहात विवाह समानता विधेयकाच्या बाजूने 415 पैकी किती खासदारांनी मतदान केले आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो 415 पैकी 400 खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले आहे। ओके। आणि हे जे विधेयक आहे, हे जो कायदा आहे तो लागू करणारा आशियातील थायलंड हा देश कितवा ठरणार आहे जर असा प्रश्न विचारला मित्रांनो, तर आशियातील तिसरा देश ठरणार आहे। ओके। आणि विवाह समानता विधेयक जे आहे मित्रांनो, हे समलैंगिक विवाह वैध बनवणारे हे विधेयक आहे। ओके। तर या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या। चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तुम्ही हा प्रश्न लगेचच लिहून घ्या। ओके। प्रश्न असा आहे,
2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हा देश प्रथमच मिस युनिव्हर्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होणार आहे. मित्रांनो मिस युनिव्हर्स बद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊ. मिस युनिव्हर्सची चालक कंपनी आहे मित्रांनो मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन. ओके, याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिकेला. मिस युनिव्हर्स या कॉम्पिटिशनची स्थापना करण्यात आली होती मित्रांनो 1952ला आणि चालू झालेला आहे 28 जून 1952 पासून ही कॉम्पिटिशन चालू झालेली आहे. आता मित्रांनो परीक्षेत प्रश्न असा विचारला की मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मेक्सिको येथे 2024 ची मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ओके, परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की 2023 ची विजेती कोण आहे? मिस युनिव्हर्स 2023 कोण आहे? जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो शेन्निस पलासियोस. ओके, ह्या निकाराग्वा या देशाच्या महिला आहेत. ओके, विजेते आहेत, सॉरी. आणि जर प्रश्न तुम्हाला असा विचारला मित्रांनो की 2023 ची उपविजेती कोण आहे? तर अँटोनिया पोसिल्ड. ओके, ह्या थायलंड देशाच्या आहेत. ओके, चला तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. 2024 मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे? ओके मित्रांनो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल ॲपल. ॲपल ही कंपनी 2024 मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ओके, प्रश्न क्रमांक 7. जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू ॲपल या कंपनीची किती अब्ज डॉलर आहेत? ओके, तर मित्रांनो 517 अब्ज डॉलर्स इतकी ब्रँड व्हॅल्यू ॲपल कंपनीची आहे. प्रश्न क्रमांक 8. जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या 12 कंपन्यांमध्ये कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा समावेश आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे टाटा समूह. टाटा समूहाचं जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या 12 कंपन्यांमध्ये भारतीय उद्योग समूह म्हणून समावेश आहे. ओके, चला बघूया पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. मित्रांनो हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही याला पण लगेचच नोट डाऊन करून घ्या. ओके, प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो पहा. भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे? ओके मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बंगळुरू येथे याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो हे जे काही HAL तेजस विमान आहे याच्याबद्दल थोडेसे मुद्दे आपण आता पाहूयात. ओके, याचा उत्पादक देश आहे मित्रांनो भारत. उत्पादन कंपनी आहे मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आतापर्यंतची उत्पादित संख्या आहे मित्रांनो 16 आणि उत्पादन 2001 पासून सुरू झालेले मित्रांनो या विमानाचं. या विमानाच्या उत्पादित एकूण कार्यक्रमाचा खर्च आहे मित्रांनो 7,399.69 करोड रुपये. ओके, तर वळूया पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 10. अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच कोणत्या देशात पार पडली आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बेल्जियम. बेल्जियम या देशात अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच पार पडलेली आहे. ओके, प्रश्न क्रमांक 11. केंद्र सरकारची वित्तीय तूट किती लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे? मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 15 लाख कोटी रुपये. ओके, प्रश्न क्रमांक 12. पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणे पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर अनिल गजभिये. डॉक्टर अनिल गजभिये यांना पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणे पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. ओके, प्रश्न क्रमांक 13. लुईस मॉन्टेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पोर्तुगाल. पोर्तुगाल या देशाच्या पंतप्रधानपदी लुईस मॉन्टेनेग्रो यांची निवड झालेली आहे. मित्रांनो पोर्तुगाल विषयक अधिक माहिती. पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन. पोर्तुगालची अधिकृत भाषा आहे मित्रांनो पोर्तुगीज आणि पोर्तुगालमध्ये चलन वापरलं जातं युरो. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना
शेअर करा. धन्यवाद.